भारतामध्ये सर्व्हायव्हल थ्रिलर जॉनरा खूप कमी एक्सप्लोर केला गेलाय. खूप कमी फिल्म्स आहेत. मी गुगल सुद्धा केलं आणि आता रिसेंटली ही तू या मै नावाची सर्व्हायव्हल थ्रिलर फिल्म रिलीज झाली. बिजॉय नंबियार डिरेक्टर आहेत. आदर्श गौरव शनाया कपूर यांनी काम केलंय आणि चला बघूया फिल्म कशी आहे. बिजॉय नंबियार म्हणलं की मी ही फिल्म बघणारच होतो कारण त्यांनी खूप बिगिनिंग पासून या फिल्मला फॉलो करतोय मी. टीजर ट्रेलर सगळं तो गाणी सुद्धा बघितली. म्हटलं हे सगळं इंटरेस्टिंग आहे आणि एक तर मला ट्रेलर मधनं अंदाज येतो आपल्याला की फिल्म कशी असणार आहे. सो ते साधारण गोष्ट अशी कळली की ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, हा रॅपर आहे आणि ती खूप रिच आहे. हा नाला सोपारा इथे राहणारा एक तिथला रॅपर आहे आणि मग दोघे कोलॅब निमित्त एकत्र येतात, प्रेमात पडतात आणि मग पुढे मग काही व्हॅकेशनला ते गोव्याला एका रिसॉर्ट जातात आणि तिथे का मगरीच्या तावडीमध्ये सापडतात आणि मग तिथून सुटका. असं एक साधारण कथानक आहे. तर कशी आहे फिल्म? तर फिल्म म्हणाल तर चांगली आहे. तुम्हाला खूप एंटरटेनमेंट करते. ऍक्टिंग सगळ्यांनी चांगली केली. आदर्श गौरवने खूप चांगलं काम केलं. तो सातत्याने चांगलं काम करत आलाय. गहराई असेल, सुपरबॉयज ऑफ मालेगाव असेल, अजून व्हाईट टायगर असेल, तो खूप चांगल्या फिल्म्स निवडतो आणि खूप चांगलं काम करत आलाय. शनाया कपूरने देखील चांगलं काम केलंय. तिचा दुसरा सिनेमा आहे आणि त्यात तिने तिच्या आसपासचं वर्ल्ड आहे, सुपर रिच आहे, तिच्या परिचयाचं वर्ल्ड तिच्या अवतीभोवती आहे. एफर्ट्स घ्यावे लागले नसतील त्यामुळे तिने ते समजून तिने चांगलं काम केलंय. बाकी इतर आपले आणि खास करून मराठी सेटअप आहे त्यामुळं मराठी कलाकार भरपूर आहेत. मला छान वाटलं की क्षिती जोग आहेत. अजून एक ती ही आहे राजश्री म्हणून एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, ती रील्स वगैरे करते, राजश्री अंडरस्कोर. तिने पण खूप चांगलं काम, ती आदर्श गौरवच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. तर असे कलाकार मेहनत घेत घेत जेव्हा सिनेमात काम करतात तेव्हा खूप छान वाटतं. खास गोष्ट अशी की मला एक गंमत अशी जाणवली ही सिनेमा बघताना आजकाल. मी मला वाटतं दलदल मध्ये पण हे मला जाणवलं आणि याच्यामध्ये आता या सिनेमात मराठी सेटअप आहे, दलदल मध्ये मुंबई मराठी सेटअप आहे. तर असं असताना इथे आता मराठी पात्र आहेत, मराठी सेटअप आहे, तर इथे ना काही काही सीन्स मध्ये ना पात्र पूर्णपणे मराठी बोलतात आणि हे जे आता होतंय ना म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. एक तर बाहेर मराठीवर बऱ्याचदा वाद होतात आणि रिजनलिटीचा मुद्दा आहे. म्हणजे आधी जेव्हा आपण सिरीज मुव्हीज तेव्हा काय व्हायचं की मराठी पात्र असतील ना तर मराठी एखादं वाक्य कसं काय म्हणलं की कसं काय एखादं वाक्य असायचं आणि बाकी मग पूर्ण वेळ पात्र हिंदी बोलायची. या सिनेमात बऱ्याच ठिकाणी मराठी बोलतात पात्र. तर मला खूप छान वाटतं, हा चांगला बदल आहे की थोडी ऑथेंटिसिटी आणण्याकरता आणि अजून ते खरं वाटण्याकरता मराठी पात्र कास्ट होत आहेत आणि ते कॅरेक्टर्स मराठी बोलतायत. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यातून एक ऑथेंटिसिटी त्याला एक प्राप्त होते आणि त्यातून छान वाटतं बघायला, मजा येते. आपल्याला रिलेटेबल जास्त होतं आपल्या भाषेमुळे सुद्धा. सो हा एक चांगला बदल मला आता सध्या एक जाणवतोय आपल्या सिनेमा सिरीजमध्ये. ओव्हरऑल सिनेमा तुम्हाला खूप एंटरटेन करतो. फक्त एक गोष्ट मला वाटली की एक गोष्ट आवडली आणि तिचं पुढे काय होत नाही याचं वाईट वाटलं. तर क्लास डिफरन्सचा अँगल जोडलाय तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ती रिच आहे, हा नालासोपारातला गरीब आहे, याला याला रिच व्हायचंय आणि तिला ती एकटी आहे, तिचे आई वडील वारलेत अपघातामध्ये लहानपणी आणि मग दोघे येऊन येऊन कोलॅब करतात. ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्स वाल्यांचं जग दाखवलंय. ते सगळं आहे आणि त्याच्यामध्ये तो त्यांचा क्लास डिफरन्सचा अँगल जोडला. तोही मला ट्रेलरमध्ये लक्षात आला होता आणि क्लास डिफरन्सचा अँगल पुढे काहीच होत नाही. इतका इंटरेस्टिंग अँगल्स तो सिनेमात अजून वेगळ्या चांगल्या पद्धतीने वापरायला हवा होता, पण त्याचं पुढे काहीच होत नाही. सो ती गोष्ट मला थोडी खटकली. अदरवाईज सिनेमा तुम्हाला एंटरटेन करतो, हसवतो, घाबरवतो. गाणी कमाल आहेत, गाण्यांचा खूप कमाल वापर केलाय. जुन्या सिनेमातील जुन्या सिनेमा जसं की मला वाटतं अमिताभच्या एका सिनेमात तो मगर खांद्यावर घेऊन, तो सिनेमा कोणता नाव लक्षात येत नाहीये, मला वाटतं नाही, नाव आठवत नाहीये मला. तर इव्हन ट्रेलरमध्ये खून भरी मागचा रेफरन्स आहे, डायलॉग मध्ये पण आहे एका सिनेमात. ते रेफरन्स खूप इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे डायलॉग देखील खूप मजा आणतात. अवधूत बांदेकर यांनी मला वाटतं रायटिंग, स्क्रीन प्लॅनिंग, डायलॉगचं काम केलंय. सो खूप कमाल डायलॉग्स आहेत, खूप कमाल सगळंच भारी आहे सिनेमात. मला आवडलाय. काही गोष्टी आहेत प्रत्येक सगळंच आवडावं असं काही नाहीये. सो तर फिल्म अजून चांगली चालायला हवी, त्याला शोज मिळायला हवे. खूप चांगली फिल्म आहे, मला आवडली. तुम्हाला आवडेल. बघा आणि कमेंट्स करून कळवा मला फिल्म कशी वाटली. थँक्यू.